या ठिकाणी आपण आलो आहोत जालना मंडी। बाजूलाच आपला व्यापारी दिसत आहे, ते चिल्लर विक्रेता आहे, तसंच ठोक विक्रेता आहे। ते मोठमोठ्या गाड्या सुद्धा भरतात आणि ते अद्रक प्लॉट सुद्धा खरेदी करतात। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ही जी अद्रकला मंदी येले तर कशामुळे मंदी येले, त्यांना यांचा तगडा अनुभव आहे। पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव शांताराम अर्जुन डोईपुडे, मुक्काम पोस्ट कल्याळगावान, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा। अद्रकला मंदी येण्यामागचे मेन कारण धरले तर यावर्षी 6 ते 8 पटीने अद्रकीची लागवड जास्त झालेली आहे दर सालच्या तुलनेत। म्हणजे अद्रकीचं क्षेत्र आपलं वाढलं आहे। हां, आणि यार मुलाखत चाली रे, थांबदासक मुलाखत चाली इथं मार्केटमध्ये। हां, त्यांना सडीचं प्रमाण जास्त झाल्यामुळं अद्रकीचे भाव पार गडगडले आणि चढता चढेना। जेमतेम अद्रक मला तरी वाटतं अजून 3 महिने तरी चढायचं नाव घेत नाही। शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये अद्रकीचे भाव साधारण राहतील 3, 4, 5 हजारापर्यंत सुपरचे भाव। बाकी राईट हँड माल यावर्षी खूप भयंकर आहे, म्हणजे खाण्यालायक सुद्धा अद्रकी राहिल्या नाही आणि भयानक हानी झाली शेतकऱ्याची। बियाण्याचा पैसा सुद्धा वसूल होत नाही। बरं, आता या वर्षीतून म्हणता अद्रक बियाणं 10,000 रुपये शेतकऱ्यांना माग घेतलं, हो, प्रति क्विंटल लावलं, हो। मग लागवडचं क्षेत्र वाढलं कशामुळं? लागवडीचं क्षेत्र तेच ना, गेल्या वर्षीच्या भावामुळं। गेल्या वर्षी भाव चांगले होते, त्याच्या गेल्या वर्षी चांगले होते। 2 वर्षाच्या चांगल्या चढ्या दरामुळं जो तो शेतकरी अद्रकीकडे वळला आणि अद्रकीकडे वळल्यानंतर त्याचं काय झालं, पुढं चालून साडवा भरपूर झाला आणि लागवड भरपूर असल्यामुळं ती काही जीवनावश्यक वस्तू नाही, एक भाजीपाल्यातला आयटम आहे, म्हणून भाव गडगडले त्याच्यावाले। आज सध्याला आजच्या घडीला काय अद्रक आपण दुसऱ्या समोर 20 रुपये किलो तयार माल आहे। तयार माल 20 रुपये किलो। हां, जो नॉर्मल डागी आहे आणि खोडवा इकूर आला 30-40 रुपये। सुपर मधला सफेद माल इकूर आला तुमचा 50, तर इकतच नाही 50 चिल्लरमध्ये 40। लोडिंग चालली आहे सध्या 3000 रुपये, 3100 रुपये। ठोकमध्ये चालू आहे वावरात प्लॉट घेणं 2000, 2200, 2300 हायस्ट हायटेकमध्ये। त्याच्यानंतर भाव नाही। भविष्यात काही ह्याच्या असेल भाव वाढायचे 2 महिने तरी नाही अजून, कारण आता हा महिना जे ते वावरं खाली करणार, काहीतरी लागवड करणार आणि पुढं चालू पाणी भरपूर, यंदा एक तर बरसात भरपूर आहे, जो तो जीव लावणार आहे मालाला, त्याच्यामुळं वाढायचे चान्सेस भरपूर कमी। अद्रक पीक कसं वाटतं तुम्हाला एक व्यापारी आहे आता? नाही, अद्रकमध्ये शेतकरी यावर्षी पुरता टप गाईस येणार आहे। अद्रकीच्या पिकावाला शेतकरी घाण झाली, सोयाबीनवाले जड राहिले त्याला। नाही, हे अद्रक हे भाजीपाल्यातलं वाण आहे, हिंमत ठोकूनच करावं लागतं। याच्यात अशी निश्चितता काही नसते की बाबा चला की याच्यावर आपण काहीतरी बनवपीठ कमवू, काहीतरी पैसे राहतील, हे विचार मनात घेऊन या पिकाच्या नादी लागायचं नाही। सर्वसाधारण आपले जे झेंडूचे फुलं जसे लावतो तसे त्याच्या नादी लागायचं। त्याच्यामुळं अद्रकीवर गॅरंटेड पीक या नजरेतून बघायचं नाही। बस बस बस, म्हणजे अपेक्षा ठेवून करायचं पीक नाही, त्याच्यावर कोणतं काम करायचं पीक नाही। जमलं तर काही विकतं, नाही तर काही जिकत नाही। या ठिकाणी ज्यांना तगडा अनुभव आहे आपला अद्रकीचा, त्यांनी बरंच आयुष्य या अद्रकी क्षेत्रामध्ये घातलं। त्यांनी थोडक्यात आपला अद्रकीला मंदी कशामुळे आली त्यांनी आपलं सांगितलं। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।